यानंतरची तिसरी कथा आहे ती आपल्या सगळ्यांचा आवडता जो विषय असतो तो म्हणजे साडी. या साड्या कपाटात एकत्र आपण ठेवून असतो कोंबलेल्या. सगळ्या प्रकारच्या साड्या असतात, कांजीवरम, पैठणी, सुती, नायलॉनच्या. तर त्या एकमेकीत काय गप्पा मारत असतील असा मला प्रश्न पडला आणि त्यातनं ही कथा आली आहे. बघा तुम्हाला आवडते. पहिली कांजीवरम साडी बोलते, हुश, कपाट उघडलं मॅडमने किती दिवसांनी, काय बरं वाटलं ग. किती दिवस आपल्याला हवाच मिळत नव्हती, थोडीशी हवा मिळाली बाबा. सुती साडी. हो ना ग. आणि कशा आपल्या घड्या अगदी खालीवर केल्यात बघ. जायचं असेल तिला लग्नाला वगैरे. कांजीवरम साडी, ए मी तुझ्याशी बोलत नाही हं, मी पैठणीशी बोलतेय. आम्ही शेजारी शेजारी एका खणात आहोत, तिच्याशी बोलते मी. बरं ग बाई, इतकं टोचून नको बोलायला. मी पण तुला नव्हतेच बोलले. माझ्या शेजारी असलेल्या पॉलिएस्टर नॉयलॉन साडीशी बोलत होते मी. हो का, मग बोल तिच्याशीच. काय ग पैठणी, किती दिवसांनी आपल्याला हात लागला ना, आणि जागेवरून सुद्धा थोडं हलायला मिळालं आपल्याला. पैठणी, हो ना. अगं माझी तर बाहेर जायची वळणीच इतक्या कमी वेळा लागते ना. त्यात मागच्या वेळी माझ्या अंगावर मारलेल्या परफ्यूमचा तो वास आहे ना, अजून माझ्या अंगावर नुसता पसरलेला आहे बघ. मला तर अक्षरशः गुदमरायला होतंय त्या वासांनी. अगं माझी सुद्धा बाहेर जायची संधी तशी दुर्मिळच असते. वर्षातून 2दा 3दा जाणं होतं माझं. आणि आता सणासुदीचे दिवस होते म्हणून जरा 4 ठिकाणी फिरून आले मी. पण मोकळा वारा, प्रकाश मिळायला हवा ग. असं बाई राहवत नाही, काय सारखं ते कपाटात पडून राहायचं. शिफॉन साडी, अगं मी तर इतकी तलम आणि नाजूक आहे ना, त्यामुळे माझा तर भयंकर विचार केला जातो बाहेर पडताना. आणि माझं नेसणं तर त्यांचे मिस्टर ठरवतात. रात्रीच्या पार्ट्यांना वगैरे माझ्यासारखी शिफॉन तलम साडी लागते त्यांना. शिफॉन, आता आपण उंची साड्या आहोत, ठेवणीतल्या असं आपल्याला म्हणतात. आणि त्यामुळे कमीच बाहेर काढतात. मला सुद्धा बघ ना, कुठं नेसायचं, कधी नेसायचं मालकच ठरवतात. आणि म्हणूनच आपल्या मालकीणबाई डांबून ठेवतात आपल्याला कपाटात. सुती साडी, अगे नायलॉन, ऐकतेस ना काय म्हणतात ह्या उंची साड्या. नायलॉन, हो, त्यांच्यापेक्षा आपण बऱ्याच आहोत की ग. हो ना. आपल्याला उगाचच वाटायचं या रेशमी, भरजरी, उंची साड्या किती सुंदर आहेत. पण यांचे वेगळेच प्रश्न आहेत. मी बरी, मला तर वारंवार नेसलं जातं. बरं, मला इस्त्रीची गरज नाही आणि माझा रंगही जात नाही. वॉश अँड वेअर म्हणून माझा जास्त वापर होतो बघ. पण जास्त वापरतात म्हणून मला या वरच्या खणातल्या सिल्क, भरजरी साड्यांचा फारच हेवा वाटायचा बाई. सुती साडी, अगं मी तर तिच्या आईची साडी, त्यामुळे मला खूप प्रेम देते ती. वा वा. मला जवळ काय घेते, हात काय फिरवते, छातीशी धरून आसवं काय गाळते आईच्या आठवणीने. आईची आठवण म्हणून अगदी खूप जपते मला. प्रेमाने अंगावर पांघरुण म्हणून सुद्धा घेते मला. कलकत्ता, मला पण सारखी पादडत असते. मला पण फार राग यायचा बाई. पण बघ हा, मला स्टार्च करते, माझी छान इस्त्री करते, माझं टेक्स्चर अगदी मस्त मेंटेन करते. इरकली साडी, हो अगं मला तर पूर्वी आउट ऑफ फॅशन म्हणून अगदी कोपऱ्यात ढकलून दिली होती. पण आता पुन्हा फॅशन आली आहे म्हणे इरकलीची. जुन्या सगळ्या टेक्स्चरची पुन्हा फॅशन आली आहे, त्यामुळे मला पण बाहेर पडायचा आता वारंवार चान्स मिळत असतो. पैठणी, अगं कांजीवरम, ऐकतेस ना काय काय बोलतायत ते. मला आपलं आपणच मोठ्या कोणी घरातल्या राजघराण्यातल्या आहोत असं वाटायचं. अभिमान वाटायचा नुसता. आपली कशी छान निगा राखली जाते, ड्रायक्लिनिंग, इस्त्री मिळते, आपल्यावर सुगंधाचा शिडकावा होतो, आपल्याला 5 स्टार पार्टीज, मोठमोठ्या फंक्शन्सला नेसून मिरवलं जातं असं वाटायचं मला. पण यांचं ऐकून वाटतं यांच्यासारखं साधं सुधंच बरं बाबा. त्यामुळे यांना कसं स्वातंत्र्य आहे, कितीतरी वेळा बाहेर जायला मिळतं यांना. आणि बऱ्याच वेळा आपल्यातली कोणती साडी नेसायची
हे आपल्या मालकीणबाईंचे पतिराजच ठरवतात. हम्म, त्यांच्या रुबाबाला साजेसं. हम्म, त्यामुळे आपण आपले इथेच पडून. हम्म. कांजीवरम साडी. हो ना, बाहेरून आलं ना की कितीतरी वेळा या साड्या अशाच बाहेर मस्तपैकी लोळत असतात ग. घरीच धुवून मस्त दांडीवर पहुडलेल्या असतात. आपल्याला उगाच उंची उंची म्हणून सारखं कपाटात बंदिस्त करून ठेवतात. आणि यांचे नवरोबा म्हणणार तीच साडी या आपल्यापैकी नेसणार. नायलॉन. ए ए मी बोलू का ग तुमच्यामध्ये? चालेल का तुम्हाला? बोल बोल, आता तू पण बोल. मार टोमणे आम्हाला, काय मारायचे ते. नाही ग, उलट मी म्हणत होते की तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला उंची कार्यक्रमांना AC हॉटेल रूम्समध्ये जायला मिळतं. तुम्ही कुठे चुरगळणार नाहीत ना, तुमच्यावर कुठला डाग पडणार नाहीत ना, याची काळजी छान घेतली जाते. आमचं काय बाई, बाजारात जायचंय गुंडाळा नायलॉन, मॉर्निंग वॉकला जायचंय नेस सुटी साडी, मैत्रिणीकडे जायचंय वापर कलकत्ता साडी. नवऱ्याबरोबर जाताना मात्र त्याचा विचार केला जातो. हम्म, आम्हाला मात्र खूप राबवून घेतात. गर्दीचा घामाचा आम्हाला अगदी कंटाळ येतो ग. आणि एकदा वापरलं की टाकतात धुवायला. मशीनमधून अगदी पिळून काढतात बघ. हम्म, त्यामुळे आम्हाला ना तुमचा खरंच हेवा वाटतो बाबा. हम्म. हा विचार आम्ही कधीच केला नव्हता ग. सुती साडी. पण आता तुमचं बोलणं ऐकून असं वाटतंय तुम्ही काय आम्ही काय, शेवटी साड्याच मालकाच्या मर्जीप्रमाणेच आपण वापरल्या जातो. काही कमी वापरल्या जातात, काही जास्त वापरल्या जातात. काहींना धोपटून धोपटून धुतात, तर काहींना अगदी निगुतीने वापरतात. काहींना छान ड्रायक्लिनिंग मिळतं. पण तरीही मालकाच्या वेळाकाळाप्रमाणेच गरज भागवणं हेच आपलं काम. आणि आपला प्रत्येकीचा हाच तो रोल असतो नाही का. नाहीतर एरवी पडून राहायचं बंद कपाटाच्या आत. प्रत्येकीचा पोत वेगळा, प्रत्येकीच्या पोताचं काही काही वेगळं वैशिष्ट्य. आपण एक दुसरीसारखा होण्याचा आग्रहच धरूया नको, नाही का. आणि हा आग्रह धरला म्हणूनच आपण दुःखी होतो. हो ना, आज मालकीणबाईने कपाट उघडलं म्हणून आपण एकमेकींशी बोलू तरी शकलो ग. आणि आपल्याला सगळ्यांना आपल्या मनातल्या व्यथा आणि वेदना मांडायला तरी मिळाल्या. जाऊ दे, कशाही असलो तरी सगळ्या आपण साड्याच, मालकिणीच्या अंगावर शोभणाऱ्या. अगदी. याच्यानंतरची एक कथा आहे आई आणि नुकतंच लग्न झालेली मुलगी यांच्यातली. कामिनी आणि आई यांच्यामधला हा संवाद आहे. कामिनी. हॅलो आई. आई मी काय करू गो. हॅलो. अगं कामिनी, अगं काय झालं, अशी का बोलतेस रडत रडत. बऱ्याच दिवसात आपलं बोलणं नाही. किती वेळा मी तुला फोन करायचा प्रयत्न केला पण रिचेबलच नसतो. मला आपलं वाटायचं की तुझ्याकडे रेंज नसते. काय ग रेंज काय आणि काय, सगळी आयुष्याची रेंजच बदलून गेली माझ्या आई. अगं असं काय झालं. हे बरं रडू नकोस, नीट सांग काय झालं. अगं आई कसं सांगू मी नितीन बरोबर नाही राहू शकत. अगं पण का, काय वेडी बिडी आहेस की काय. अगं आत्ता इतकं छान लग्न लावून दिलं तुमचं. लष्करात असला तरी तो तुला आवडला म्हणून तू त्याला होकार दिलास आणि आता असं म्हणतेस. हो आई, चूक होती ती माझी. अगं अशी कशी चूक. अगं तो तिथे दूर सीमेवर असतो म्हणून त्याचं लग्न जमत नाही असं त्याच्या बहिणीने आपल्याला सांगितलं. ते सगळं खोटं होतं की काय मग. हो अगदी खोटं, एकदम मतलबी निघाली ती. म्हणजे आई तुला आता कसं सांगू, मला खरंच सांगायला पण लाज वाटते ग आई. पण आता अति झालंय, मला दुसरा पर्यायच नाही. आई नितीनला माझ्यात काहीही इंटरेस्ट नाही. म्हणजे मला अपवड होतंय ग सांगायला. पण पण त्यांनी मला आतापर्यंत एकदाही जवळ सुद्धा घेतलं नाही. काय काय सांगतेस काय अगं. इंटरेस्ट नाही म्हणजे काय, म्हणजे त्याचा काही दुसरा संबंध आहे का काही. आई त्याच्या बहिणीने आपल्याला तो सीमेवर असतो म्हणून लग्न जमत नाही हे सांगितलं होतं.
साफ खोटं आहे ग ते. अय्या, अगं त्याला लग्नच करायचं नव्हतं. बापरे. त्याला बायकांमध्ये काहीही रस नाही. त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांची मुलाचं लग्न पाहायची शेवटची इच्छा होती आणि आपली पण हौस पूर्ण करता येईल म्हणून म्हणून केवळ या मतलबी ताईने हा डाव रचला. बापरे. तो नाहीच म्हणत होता, पण ती त्याला म्हणाली की मी इथे चांगल्या वधूवर मंडळात तुझं नाव नोंदवते, तुला तर काहीच करायचं नाही, आपण मुलगी बघूया, तुला कोणीही पसंत करेल आणि लग्नाचा खर्च तर मुलीकडचेच करतात. वा. तुला नाहीतरी इतकी वर्ष स्वयंपाक करून कंटाळा आलाच आहे, तुला एक आयती कामवाली मिळेल. छान. आई बाबांची सूनमुख पाहायची इच्छा सुद्धा पूर्ण होईल. वा 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 वा. मला पण सगळे सारखं विचारत असतात, इतका 32 वर्षाचा झाला तुझा भाऊ, लग्न कधी करणार, मला हे मिरवून घेता येईल. वा वा. आणि माझ्या छोट्या ऋतूला पण मामाच्या लग्नात मिरवता येईल. छान. आणि तू नाहीच आवडलास तर तिला परत जाता येईल तिच्या स्वतःच्या घरी. वा 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 वा. आई असं म्हणाली ग ती. बाप रे, काय हा किती मोठा हा प्लॅन तिचा, आणि आपल्या जराही लक्षात आला नाही त्यांचा हा प्लॅन. अगं म्हणजे तो तुला साधा हात पण लावत नाही. हो आई, मला बोलायला पण लाज वाटते ग, पण तो पुरुषच नाहीये. बाप रे. बघ ना. बर, आपण माहिती काढली होती ती कोणाची, त्यांच्या घरातल्यांची. हो. ती चांगलीच मिळाली. तो नाशिक सोडून 14-15 वर्षांपूर्वी सैन्यात गेला. वयाच्या 18व्या वर्षीच तो सैन्यात दाखल झाला. त्यामुळे त्याला ओळखणारं तसं कुणीच भेटलं नव्हतं ना ग आपल्याला. हो ना. आणि एकदा ती म्हणाली, आठवतं का ग तुला, आमच्या नितीनला सर्व छान स्वयंपाक करता येतो. हो हो म्हणाली होती ना ती. अगदी तुमच्या मुलीला काहीही करायला नको. हो. अगदी आरामात राहील ती. आणि आपण पण भुललो ना गाई तेव्हा. लक्षातच आलं नाही आपल्याला की 32शी आली तरी हा लग्नाचा राहिला तरी कसा. दुसरं काही कारण असू शकेल का असा विचार सुद्धा आपण केला नाही. देवा परमेश्वरा, काय घडलं हे, खरंच बोलतेस का तू हे. आई मी काय करू ग आता, मला काही सुचतच नाही बघ. बाप रे. हे बघ, त्यांच्या आई वडिलांना आणि स्वतःच्या सुखासाठी तिने तुझ्या आयुष्याची राख रांगोळी केलेली आहे. काहीही ऐकून घेऊ नको. कुठे फेडेल हे पाप ही बाई, काही नाही. तू सरळ परत ये. आम्हाला तू अजिबात जड नाहीयेस. आमची मुलगी मोलकरीण म्हणून तिथे एक दिवस सुद्धा काम करणार नाहीये, कळलं ना. इथे येऊन लगेच आपण घटस्फोटासाठी अर्ज करूया आणि सगळ्या जगासमोर यांची फसवणूक जाहीर करूया. हो गाई, ते आहेच, पण म्हणून माझ्या भावनांशी किती खेळ येते. मी सुखी संसाराची किती स्वप्न पाहिली होती, कशी किंमत फेडणार आहेत ते. नाही ना, याची तर किंमत फेडूच शकत नाही कोणी. आहेच ग ते. अगं पण अशा कितीतरी मुली नशीब म्हणून हे असं सहन करत राहतात त्याच्याच बरोबर आयुष्य काढत. पण तू मात्र तसं आयुष्य काढायचं नाहीयेस. अशी कोणत्याही मुलीसारखी तुला मी करून देणार नाहीये. आपण हा लढा लढायचा आहे. तू ये, आम्ही सगळेजण तुझ्या बरोबर आहोत. घटस्फोट झाला न झाला की आपण लगेच त्यांची फसवणूक जगासमोर जाहीर करायची. दुसऱ्या तरी मुलीची फसवणूक होता कामा नाहीये. ये तू परत. हो, तुमच्याबद्दल खात्री असल्यामुळेच मी सगळा संकोच बाजूला ठेवून हे बोलले. हरिबलच आहे खरंच. येते मी आई.